नमस्कार. शारदास किचन मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आपण आज राजगिऱ्याचा शिरा बनवणार आहोत. तर हा शिरा कसा बनवते हे आपण पाहूया. राजगिऱ्याचा शिरा बनवण्यासाठी साहित्य: 1 वाटी राजगिऱ्याचे पीठ, अर्धी वाटी साखर, 5 काजू, 5 बदाम, त्याचे 5-5 चे तुकडे बनवलेले बारीक बारीक, त्याच्यानंतर 4 चमचे तूप, 2 विलायची आणि 1 चिमूटभर मीठ. आपण आता गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यावरती एक कढाई ठेवलेली आहे. त्याच्यात आता आपण 2 चमचे तूप घालूया. त्यानंतर या तुपामध्ये राजगिऱ्याचे पीठ टाकूया. याला असं हलवून घेऊया. त्याला थोडस लालसर कलर येऊस्तर भाजत राहायचं आणि चांगल्या पद्धतीने हलवत राहणे. आता याचा कलर थोडा बदलत आहे. याला पिवळसर कलर आलेला आहे. याला थोडंसं आणखीन भाजायचं म्हणजे लालसर कलर येतो. आणि राजगिरा हा कॅल्शियम साठी खूप छान आहे. मुलांना राजगिऱ्याचा शिरा फार आवडतो. मुलांना जर दिला तर कॅल्शियम वाढते आणि उपवासासाठीही उपयुक्त आहे. छान असा कलर आलेला आहे. हे पीठ भाजलेलं आहे राजगिऱ्याचं. आता याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी घालणार आहे. पाणी घालून त्याला असं हलवून घ्यायचं आहे. कोणाला जर पतला लागत असला तर थोडंसं पाणी आणखीन घालायचं म्हणजे तो पातळ असा होतो. आता पीठ चांगलं झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची. त्याला चांगल्या पद्धतीने असं हलवायचं. आता हे साखर विरघळत आलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे. काजू, बदाम, विलायची आणि याच्यामध्ये 1 चिमूटभर मीठ घालायचं जेणेकरून त्याला चांगली चव येते. त्यानंतर आता याच्यामध्ये 2 चमचे परत तूप घालायचं आणि याला चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचं. मंद आचेवर गॅसवर ठेवायचं म्हणजे हा पूर्ण प्रकारे तयार होऊन जातो. आता आपली ही रेसिपी तयार झालेली आहे, राजगिऱ्याचा शिरा. आता हा शिरा बनवून तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालूयात, काजू बदाम, आणि सर्व करायचा. आता हा शिरा आपला बनवून तयार झालेला आहे. हा उपवासालाही चालतो, मुलांनाही चालतो आणि खूप छान लागतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे पीठ जर आपण व्यवस्थित भाजलं नाही, कच्चं राहिलं तर शिरा पिठाळ लागतो. त्यामुळे हे पीठ व्यवस्थित भाजून घेणे, त्याच्यामुळे शिऱ्याची चव आणखीन छान लागते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.